नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहेत. आजच्या ठळक बातम्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची शिवसेनेला ऑफर. इंदूर शहरात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूची छेडछाड, सर्वत्र संताप. जोरदार वादळी पावसाने झोपडी मोडली, पण देवतारी त्याला कोण मारी. जिल्ह्यातील फळबाग शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत दिलासा. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश्य स्थिती. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी निवडणुकीसाठी भाजपने तयारीचा बिगुल फुंकला आहे. सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने भाजपने स्पष्ट रणनीती आखली असून 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य निश्चित केलं आहे. दरम्यान महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला शिंदे गट 65 ते 75 जागा देण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक संस्था असून तिचा वार्षिक अर्थसंकल्प तब्बल 50,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यामुळेच मनपा निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या ताब्यात राहिलेली मुंबई मनपा आता भाजपच्या लक्षावर आहे. इंदूर शहरात आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात सहभागी होण्यासाठी शहरात आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील 2 खेळाडूंचा विनयभंग झाला. दोन्ही खेळाडू महिला क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. हॉटेल रेडिसन ब्लू येथून कॅफेकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांची केवळ छेडछाड केली, तसेच त्यांना अयोग्यरित्या स्पर्शही केला. या घटनेने दोन्ही खेळाडू भयभीत झाले आणि त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती दिली. यामुळे भारत ते ऑस्ट्रेलियातील अधिकारी हादरले. सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीवरून MIG पोलिसांनी FIR नोंदवला आहे. जोरदार वाऱ्याने सुरेश बारकू कातकरी राहणार वावंडळ तालुका खालापूर यांचे घर नजरेसमोर जमीनदोस्त झाल्याने ते बेघर झाले आहेत. दिवसभर मोलमजुरीचे काम करून घरी आलेली सुरेशची आई पुन्हा घरकाम करून थकून गेली होती. त्यातच आपल्या झोपडीत फार गरमी जाणवू लागल्याने नातवांना घेऊन अंगणात गार वारा अंगावर घेत होती. अंगणात नातवंडे इतर मुलांसोबत खेळत होती. शेजारच्या घराच्या ओसरीवर आजोबा बारकू गणपत कातकरी हे मुलांचा खेळ बघत रमून गेले होते. जोरदार वाऱ्याची हजेरी लागून झोपडी हलू लागली आणि जोरदार पावसाने हजेरी लावून झोपडी जमीनदोस्त केली. सुदैवाने घरातील माणसे बाहेर गेल्याने जीवितहानी झाली नाही, पण निवारा उडवून गेला. तात्काळ ग्रामपंचायत सदस्य नाना पवार यांनी ही माहिती शासकीय यंत्रणेला देऊन आपत्तीग्रस्त लोकांना धीर दिला. तहसीलदार अभय चव्हाण यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील बळीराजा पीक विमा परताव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आंबा काजू बागायतदारांना ऐन दिवाळीत दिलासा मिळाला असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांना रक्कम अदा करण्यात येत आहे. या फळबागधारकांना विमा परताव्याची 100 कोटी 61 लाख इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील 36,468 आंबा काजू बागायतदारांना याचा फायदा मिळणार असून त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यावरण परिवर्तनामुळे आंबा काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे नुकसान भरून निघावे यासाठी केंद्र राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2023 आणि 24 या आर्थिक वर्षांसाठी आंबा काजू बागायतदारांनी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये विविध बँका आणि वैयक्तिक विमा उतरवला होता. एकूण 8,024 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी 21 कोटी 74 लाख भरले होते. केंद्र राज्य यांनी एकत्रितपणे एकूण 108 कोटी 54 लाख रक्कम विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून रक्कम अदा करणे सुरू आहे. सिंधुदुर्गात दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत लांबलेला पाऊस आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर सकाळपासून वादळी वारे सुरू आहेत. मासेमारी ठप्प झाली आहे. हवामानात बदल झाला आहे. अतिरिक्त उष्म्याचे प्रमाण वाढल्याने घामाच्या धारा निघत आहेत. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. पर्यटन व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.